जया टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मस्त मेथकूट श्रावण महिन्यासाठी करून दाखवणार आहे। मेथकूट करण्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते पाहूत आता। तर मेथकूट करण्यासाठी मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली, 1 वाटी गहू घेतलेत, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेत आणि 2 चमचे शहाजिरे, 1 चमचा मिरे, थोडी दालचिनी, 5-6 लवंगा आणि 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। आधी आपण आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ। आता मी गॅसवर कढई ठेवली। आता आपण या कढईमध्ये हरभऱ्याची डाळ टाकून चांगलं भाजून घेऊ। गॅस बारीक ठेवून चांगली डाळ भाजून घ्यायची अशी। डाळ भाजताना चांगलं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून आपली डाळ भाजून निघते। हरभऱ्याची डाळ चांगली तांबूस रंग येईपर्यंत भाजायची म्हणजे मेथकूट आपलं खायला खमंग लागतंय। हे काही अशी डाळ आपली भाजली आता ही। आता मी ह्याला एका परातीत काढून घेते। आता आपण गहू भाजून घेऊ। असं गव्हाला सुद्धा गॅस बारीक करून असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे करपत नाहीत गहू। आता ही सगळी भाजणी आपण छान भाजून घ्यायची म्हणजे आपलं मेथकूट खायला खूप छान होते। गव्हाचा रंग बदलला की गहू तांबूस झाले की भाजले म्हणून समजायचे गहू। आता आपले गहू छान भाजलेले तर मी एका परातीत काढून घेते। आता आपली हरभऱ्याची डाळ गहू भाजलेत। आता मी उडदाची डाळ भाजून घेते। ही उडदाची डाळ मी घरी केलेली त्याच्यामुळे थोडी काळसर आहे। उडदाची डाळ आपली खरपूस छान भाजलेली मी आता एका परातीत काढून घेते। आता मी तांदूळ भाजून घेते। मी आता तांदूळ भाजून घेते। तांदूळ सुद्धा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपल्या अशा प्रकारे तांदूळ भाजलेले मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी शहाजिरे भाजून घेते। तुमच्याकडे शहाजिरे जरी नसले तरी जिरे सुद्धा चालते त्याला। शहाजिरे, दालचिनी, मिरे, लवंग घातल्यामुळे मेथकूट खूप खायला छान लागते। आता आपले जिरे भाजलेत मी आता दालचिनी आणि लवंग मिरे भाजून घेते। अशा पद्धतीने मेथकूट केल्यावर 6 महिने छान राहते। आता हे मिरे, दालचिनी, लवंग छान भाजलेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते। ही भाजणी आता आपण 10-15 मिनिटं थंड व्हायला ठेवू। आता आपली भाजणी थंड झालेली आपण ह्याच्यात 1 चमचा तिखट आणि 1 चमचा हळद टाकून घेऊ। आता आपण थोडा हिंग टाकून घेऊ। ही भाजणी आता आपण चांगली मिक्स करून घेऊ। आता ही मिक्स केलेली भाजणी आपण गिरणी वाटण काढून घेऊ। आपलं मेथकूट खूप छान झालेले। हे मेथकूट तूप भातासोबत खायला खूप छान लागतंय। दह्यात कालवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता, चिवड्यात टाकून खाऊ शकता, खायला खूप छान लागते हे मेथकूट। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।